बरोबर. एक मिनिट. नमस्कार सर्व. आज नवरात्रीच्या सर्व भक्तांना, कोकणवासियांना, पूर्ण महाराष्ट्राला नवरात्रीच्या मनपूर्वक भक्तिमय शुभेच्छा. मॅडम, आपणा सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हो, तर आपणास आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नवरात्रीच्या शुभेच्छा. आज घटस्थापना झाली आणि खरोखर आज 9 दिवस एक विशेष आपण सत्र सुरू केलेलं आहे. तर श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. अशातीलच आपल्या कोकणामध्ये अनेक हिरे लपलेले आहेत, अनेक रत्न आहेत, अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं अशा व्यक्ती आहेत. अशा सर्व मान्यवरांच्या मुलाखती जास्तीत जास्त घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कोकणवासियांपर्यंत त्यांचं मोलाचं मार्गदर्शन व्हावं, त्यांच्या अंगामध्ये जे सुप्त गुण लपलेले आहेत ते कोकणवासियांपर्यंत पोहोचावे या उदात्त हेतूने घरात एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि हे त्यामध्ये लाईव्ह मुलाखत चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला सर्वांना सांगावयास आम्हाला आनंद होतोय की 319 भाग पूर्ण झालेले आहेत. आणि आता आपला नवरात्रीच्या 9 विशेष मुलाखती या सत्राखाली आज 9 मुलाखती सातत्याने लागोपाठ 9 दिवस होणार आहे. आणि हे आमचं 3रं वर्ष आहे ऑनलाईन मुलाखती घेण्याचं. आणि आजच्या आपण लाईव्ह मुलाखत चर्चासत्राला परत एकदा सुरुवात करूया. सर्व इथे जे जे लाईव्ह बघायला आलेले आहेत आणि येणार आहेत त्या सर्वांचं घरातलं मंचावर सहर्ष स्वागत. मॅडम, परत एकदा आपलं सहर्ष स्वागत. आवाज नाही. हॅलो. धन्यवाद. हा. तर खरोखरच आज जे आम्हाला लाभलेल्या मान्य आहेत किंवा पाहुणे आहेत, खरोखर ज्यांनी म्हणजे रणरागिणी ही उपाधी त्यांना शोभते. गेल्या काही दिवसापूर्वी मुलुंड येथे एक घटना घडली. त्या घटनेमध्ये आवाज उठवला. जी नारी शक्ती काय असते हे सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि खरोखरच आज जी रणरागिणी आज आपल्यासमोर आलेली आहे त्यांचं नाव आहे सन्माननीय तृप्ती देवरुखकर. आणि खरोखरच त्या उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, डिजिटल मार्केटिंग आहेत, पत्रकारिता सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्याशिवाय इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा करतायत. खरोखरच या रणरांगिणीला सुरुवातीलाच घरातला सलाम. कारण मुलुंडमध्ये जी घटना घडली आणि त्या पोटतिडकीने जो आवाज उठवला, आज तृप्ती देवरुखकर मॅडम सारख्या महिला घडल्या पाहिजे, रणरागिणी घडल्या पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. खरोखरच यांची तो लाईव्ह व्हिडिओ बघून आम्ही स्वतः भावूक झालो होतो. आणि परत एकदा आपल्या खरोखरच आम्हाला ते तळमळीत पोटतिडकीने जे आपण मांडलं आणि मराठी माणसापर्यंत जो विषय पोहोचवला तो गरजेचा होता, त्या विषयावर आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी नवरात्रीच्या परत एकदा शुभेच्छा. आणि मॅडम, प्रत्येकाच्या जीवनात हा चढ उतार असतोच. आणि चढ उताराप्रमाणे म्हणजे प्रत्येकाला जीवन प्रवास हा सहज सोपा असतो, कधी कधी ज्या पायऱ्या असतात त्या चढताना भरपूर कठीण होतो. तर आपला जीवन प्रवास ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. बोला. नाही, धन्यवाद. सर्वात आधी मला इथे तुम्ही बोलवलं आणि नवरात्रीच्या या निमित्ताने तुम्ही हा इंटरव्ह्यू कंडक्ट करताय त्याबद्दल मला फार आभारी आहे मी तुमची. जीवन प्रवास असा काही विशेष नाही आहे. एक सर्वसामान्य स्त्रीचा जसा जीवन प्रवास असतो तसाच आहे. फक्त उद्योग करण्याची खुमखुमी आधीपासून होती. त्यामुळे काही वर्ष नोकरीमध्ये अनुभव घेतल्यानंतर असं होतं की आपलं काहीतरी करायचं, आपण उद्योग करूया. आणि पूर्वीपासून मीडियामध्ये असल्यामुळे पत्रकारितेचा अनुभव गाठीशी होता. आणि मी जेव्हा पत्रकारिता सुरू केली तेव्हा पत्रकारिता डिजिटल व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे न्यूजपेपरच्या वेबसाईट बनणं, वेब पोर्टल बनणं या गोष्टी तेव्हा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये त्या गोष्टी शिकता आल्या. आणि मग डिजिटल मीडियाकडे थोडं आकर्षण वाढलं. मग त्यातलं शिक्षण घेतलं आणि मग अनुभव घेतल्यानंतर असं वाटलं की आता आपण उतरू शकतो या क्षेत्रात स्वतःहून आणि आपण करू शकतो. आणि मग हळूहळू क्लायंट्स वाढत गेले आणि तो बिझनेस वाढत गेला आणि आता एक उद्योजिका म्हणून प्रस्थापित होते. नक्कीच
आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि आज नवरात्रीच्या प्रथम दिनी म्हणजे माझं किती दिवसापासून चालू होतं बोलणं की आपणास इथे आमंत्रित करून पहिल्याच दिवशीच आपली मुलाखत ठेवावी ही आमची इच्छा होती आणि त्या नवदेव दुर्गा देवीने पूर्ण केली. कारण खरोखरच आज आजचा दिवस आपल्याला महत्वाचा आहे. तर आपण डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता या विषयावर आपण उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा आपण सक्रिय आहात. तर यामध्येच आपणास हे सर्व डिजिटल मार्केटिंग करताना किंवा पत्रकारिता करताना किंवा तुमचं इव्हेंट मॅनेजमेंट करताना तो अनुभव जो आलेला आहे, अनुभव तुम्हाला आता आलेच आहे, पण अशा काही अनुभव आलेले आहेत त्यामुळे तो अनुभव आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. हो, व्यवसायात मला म्हणजे अजूनही वाटतं की काही क्षेत्र ही आपल्याकडे खूप पुरुष प्रधान आहेत. आणि आजही जेव्हा मी मार्केटमध्ये काम करते तेव्हा इतर मी डिजिटल मार्केटिंग कंपनीजना जेव्हा भेटते किंवा कुठल्याही सोशल गॅदरिंगला भेटणं होतं, एखाद्या व्यवसायाच्या निमित्ताने भेटणं होतं, तर मला वाटतं माझं जे क्षेत्र आहे ते आणि माझा जो क्लायंटेल आहे तो खूप पुरुष प्रधान आहे अजूनही. म्हणजे त्यात खरं तर स्त्रिया उतरायला घाबरतात किंवा काही कारणास्तव मागे पडतात. मी ठरवून हे केलेलं नाहीये की मी स्त्री आहे म्हणून मी हे करणारच आणि पुरुषांची मक्तेदारी मोडून काढणार वगैरे असं काही मी ठरवलं नव्हतं. ती आता देवाची कृपा आहे किंवा कालांतराने एक म्हणतो ना आपण त्या फ्लो मध्ये मी त्या व्यवसायात उतरले आणि त्या फ्लो मध्येच मला तसे तसे क्लायंट्स मिळत गेले. आणि आजपर्यंत खरं सांगते अगदी 1-2 अपवाद सोडले ना, तर स्त्री आहे म्हणून वेगळी वेगळी वागणूक किंवा स्त्री आहे म्हणून हिला जमेल की नाही, ही उद्योग म्हणजे हे आपलं सांभाळू शकेल की नाही, हे मला आजपर्यंत कुठल्याही माझ्या क्लायंटकडनं ऐकायला मिळालेलं नाहीये. उलट पक्षी असं आहे की अनेक जण आम्हाला किंवा मला असं बोलले की एक मराठी स्त्री बिझनेस करू बघते ना, म्हणून आम्हाला तुम्हाला हा बिझनेस द्यायचा आहे. असं अनेक क्लायंट्सचं म्हणणं होतं आणि ते इतकं हुरूप देणारं ठरलंय आजपर्यंत, की खरंच आपल्याकडे आणि असं नाही की मराठीच क्लायंट, जे मराठी नसलेले क्लायंट आहेत तेही असं एक म्हणणं आहे की मॅडम तुम्ही काहीतरी करू पाहताय किंवा करताय एवढ्या ह्यानी, तर आम्हाला तुम्हाला बिझनेस यासाठी द्यायचा आहे की तुम्ही एक महिला आहात, एक मराठी महिला आहात आणि तुम्ही उद्योग करताय. यासाठी मला अनेक क्लायंट्स खरं तर मिळाले. त्यामुळे अनुभव आतापर्यंत चांगलाच आहे. आणि पत्रकारिता करताना आताची जी पत्रकारिता जी आपण पाहतो आहोत, बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. तर तुम्ही एक पत्रकार म्हणून काम करताना तुम्हाला आलेला अनुभव आपण काय सांगू शकता, एक निर्भीड पत्रकार म्हणून? नाही, निर्भीड पत्रकारिता आहेच. म्हणजे मला इतकं कौतुक वाटतं आजही. मी पत्रकारिता केली, पण मी मोस्टली ब्रँड आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होते. आणि मी कॉर्पोरेट पत्रकारिता केली खरं तर. B2B मॅगझिन्स जे असतात, बिझनेस टू बिझनेस मॅगझिन्स असतात. तर त्यांच्याबरोबर मी जास्त काम केलं. त्यामुळे कॉर्पोरेट सोबत पूर्वीपासनं इंटरव्ह्यूज करायचं तर ते मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओचे किंवा मालकांचे किंवा अशा पद्धतीने मी त्यावेळी करत होती. पण आता मला जो अनुभव आलाय ना, हा जो सगळा प्रकार घडला, त्यात माझ्यासोबत 4-5 दिवस जे सतत पत्रकार होते माझ्या घराबाहेर म्हणा किंवा मी जिथे कुठे जात होते नेत्यांना, नेते मंडळींना भेटायला, मंत्रिमंडळींना भेटायला, तर तिथे सतत पत्रकार असायचे. आणि त्या फील्डवरच्या सगळ्या रिपोर्टर्सना वगैरे बघून ते मला जुने दिवस फार आठवायचे, की जेव्हा आपण पत्रकारिता कोणत्या उद्देशाने केली, की मला सुद्धा असं जाऊन फील्डवर बातम्या गोळा करायच्या आहेत आणि ते असं कॅमेरामॅन इसके साथ मैं वगैरे असं ते बोलायचंय. तर ती त्या त्या क्रेजनी आणि मी खरं सांगते मी 7वीत असताना ठरवलं होतं, की मी पत्रकार होणार. अरे वा. माझं फिक्स होतं, की मी पत्रकारच होणार आणि मी ते घरीही सांगितलेलं आणि पूर्वीपासून लिखाणाचा छंद होता, वाचनाचा छंद होता. त्यामुळे घरच्यांनी नेहमी प्रोत्साहन दिलं, की ही पुढे जाऊन पत्रकारिता करणार हे त्यांना माहित होतं कायम. तर त्या अनुषंगाने मी केलं. मी जेव्हा पत्रकारितेत आले तेव्हा खूप वेगळं वातावरण होतं. आताही आहे. पण ते कालांतराने सगळ्याच मला वाटतं सगळेच व्यवसायाचं रूप बदलत जातं. आणि तसं पत्रकारितेचे रूप मी जेव्हा करत होते तेव्हा आणि आता या दोन मध्ये खूपच बदललंय कारण डिजिटल क्रांती झालेली आहे. आणि पत्रकारितेत मला वाटतं डिजिटल क्रांतीचा तर खूपच मोठा सहभाग राहिलाय. आज आपल्याला दुसऱ्या दिवशी पेपर येण्याची वाट पाहावी लागत नाही. दुसऱ्या सेकंदाला आपल्या मोबाईलवर ती बातमी आलेली असते. त्यामुळे ही खूप मोठी क्रांती पत्रकारितेत घडली या या सगळ्या काळात.
त्यामुळे छान आहे, म्हणजे हे पत्रकारितेतले अनुभवही छान आहेत. नक्कीच आपल्यासाठी प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या, खरोखरच आपल्याला सलाम सांगतायत. किशोर माधव म्हणतात खूप महत्वाचा विषय हा, धाडस करून अनेकांना प्रेरणादायी ठरले आहेत या ताई म्हणून. म्हणजे अशा कमेंट्स येत आहेत, शुभेच्छा तुम्हाला सुद्धा देत आहेत. तर आज डिजिटल मार्केटिंगला खूप वाव आहे. आज जर अभ्यास करून जर डिजिटल मार्केटिंग मध्ये उतरलं तर खूप काही होऊ शकतं किंवा करू शकतात. त्यासाठी आपल्या मराठी मुलांना, युवकांना, युवतींना आपण आपला जो अनुभव आहे तो म्हणजे आज डिजिटल मार्केटिंग मध्ये येण्यासाठी, उद्योग व्यवसाय करण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज लागेल त्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन कशा प्रकारे कराल, काय सांगाल? डिजिटल मार्केटिंगचा आज इतका एक प्लस पॉइंट असा आहे ना, की तुम्हाला ठराविक अभ्यासक्रम त्यात करण्याची, म्हणजे तो असेल ठराविक अभ्यासक्रम तुम्ही केलेला, ती डिग्री घेतली, आज त्या डिग्र्या सुद्धा अवेलेबल आहेत किंवा काय. आमच्या वेळेला क्रॅश कोर्सेस अवेलेबल होते की डिजिटल मार्केटिंगचे, सोशल मीडियाचे, एवढं नव्हतं. आम्ही अनुभवातून शिकलो. पण आज तुम्ही अगदी डिग्रीचं सुद्धा त्यातून अभ्यासक्रम घेऊन ते शिक्षण घेऊ शकता आणि प्रत्येकच गोष्टीत आता स्पेशलायझेशन करू शकता. मी जेव्हा या विषयावर, डिजिटल मार्केटिंगवर व्याख्यान द्यायला कुठे जाते किंवा शिबिरं घेते, तेव्हा एक गोष्ट मी ना स्पेशली मराठी मुलांना आणि ग्रामीण भागातल्या नेहमी सांगते, की आपण म्हणत असतो की नोकऱ्या अवेलेबल नाहीयेत, नोकऱ्या अवेलेबल नाहीयेत. पण खरं तर नोकऱ्या अवेलेबल आहेत. आपल्याकडे स्किल पर्सनल अवेलेबल नाहीये. आपल्याकडे ती स्किल असलेली माणसं अवेलेबल नाहीयेत. आता माझ्याही कंपनीत जेव्हा मी इंटरव्ह्यूज घेते किंवा मला कुणाला तरी हायर करायचं असतं, तेव्हा असं होतं की मला रिक्वायर्ड असलेली स्किलच समोरच्या माणसाकडे नाहीये किंवा त्याच्याकडे एक आहे तर दुसरं स्किल नाहीये. मग मी फक्त हेच करतो ते करत नाही, ते करतो हे करत नाही, असा जो प्रकार आहे ना, तर स्वतःला बंदिस्त करून घेऊ नका. असं मी नवीन जी मुलं शिकतात, तुम्ही कॉलेजमध्ये असताना आज ग्राफिक डिझायनिंग शिकू शकता, आज व्हिडिओ एडिटिंग शिकणं खूप सोपं आहे. हजारो ऍप्स आहेत. तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकण्यासाठी हजारो ऍप्स आहेत. तुम्ही युट्यूब ओपन केलं, तुम्ही ऑनलाईन कुठलाही अभ्यासक्रम शिकू शकता. एवढे सॉफ्टवेअर आहेत, एवढ्या वेबसाईट्स आहेत, तुम्ही त्याचे ट्रायल व्हर्जन घेऊ शकता. तुम्ही युट्यूबवर जाऊन त्याचं एक बाबा क्रॅश कोर्स करू शकता आणि मोठमोठे कोर्स आहेत, फ्री अवेलेबल आहे युट्यूबवर सगळं. तर इनिशियली जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला फॉर्मल डिग्रीची गरज नाहीये, तर मी सांगेन की आजच्या काळात मार्केटमध्ये डिग्रीपेक्षा स्किलला जास्त महत्व आहे. तुमच्याकडे भले डिझायनिंगची डिग्री नसली ना, तरी तुम्ही उत्तम डिझायनिंग जर ग्राफिक डिझायनिंग करू शकत असाल ना, तुम्हाला कोणीही हायर करेल. तुमचा पोर्टफोलिओ बघून, तुम्ही बनवलेल्या डिझाईन्स बघून, तुमची काम करण्याची, कष्ट करण्याची किती तयारी आहे, हे बघून तुम्हाला कोणीही हसत हसत हायर करेल. हे मी एक या पलीकडून सांगते तुम्हाला, की मी जर हायर करणारी बाई आहे, जर मी बॉस म्हणून बसते आणि हायर करते कोणाला तरी, तर मला डिग्री नाही मॅटर करत खरंच. जर समोरच्या माणसाला चांगली कॉपी लिहिता येते, चांगला कंटेंट लिहिता येतोय, जर त्याला अनेक भाषेत कंटेंट लिहिता येतोय, तर माझ्यासाठी तो प्लस पॉईंट आहे. मी त्याच्या डिग्रीवर अडून नाही बसणार. तर हा फरक आहे. तर मी नेहमी माझं हेच सांगणं आहे, या नवीन जी मुलं आहेत, आत्ता कॉलेजमध्ये आहेत किंवा जे कॉलेजमधून बाहेर पडून त्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये काहीतरी करायचं, की तुम्ही स्किल डेव्हलप करा. अतिशय खूप स्कोप आहेत. म्हणजे तुम्ही डिझायनिंग मध्ये शिरू शकता, ग्राफिक डिझायनिंग मध्येही अॅनिमेशन वगैरे अनेक, त्यातही डिझायनिंग मध्येही अनेक स्कोप आहेत. तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता, व्हिडिओ एडिटिंग मध्येही हजार गोष्टी करता येतात, ते तुम्ही डिटेल करू शकता. तुम्ही कॉपी रायटिंग करू शकता. कंटेंटला आज मार्केटमध्ये कंटेंट इज किंग असं आम्ही म्हणतो. तर तो कंटेंट तुमचा चांगला असला पाहिजे, यासाठी तुम्ही लिखाण तुमचं शुद्ध करा. कुठल्याही भाषेतलं लिखाण करताना आज प्रत्येक भाषेतल्या लिखाणाला डिजिटली वाव आहे, कारण मल्टीलिंग्वल वेबसाईट्स बनतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं ट्रान्सलेशन होतं. आज बाहेरचे सिनेमे आपल्याकडे येतात, त्याचं पुन्हा भाषांतराचा प्रश्न असतो. आज कुठलाही सिनेमा रिलीज होताना तो जाता जाता 6-7 भाषांमध्ये तो एका वेळी रिलीज करतात. ओटीटी कंटेंट तुम्ही आज बघितला डिस्नी हॉटस्टारवर किंवा अशा ठिकाणी, तर ती एक वेब सिरीज तुम्हाला 7-8 भाषांमध्ये उपलब्ध असते. तर त्या 7-8 भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशन कोण करतं? तर ही सुद्धा रोजगाराची संधी आहे ना. मग हे स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, की कंटेंटमध्ये तुम्हाला हे स्किल करता येतं. तुम्ही वेबसाईट्स बनवायला शिका. मग PHPचं नॉलेज घ्या, वर्डप्रेसचं नॉलेज घ्या, आणखी किती वेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स. तर मला थोडक्यात असं सांगायचं की तुम्ही स्किल डेव्हलप करा.
तुम्ही नोकऱ्या नोकऱ्या नोकऱ्यांच्या मागे पळता, पण आज तुम्ही अगदी कुठल्याही नोकरीच्या पोर्टलवर जाऊन डिजिटल मार्केटिंग मधल्या नोकऱ्या लिंक्डइनवर जाऊन शोधा. लिंक्डइनवर जाऊन तुम्ही डिजिटल मार्केटिंग मधल्या नोकऱ्या शोधल्यात ना, हजारो नोकऱ्या येतील. पण त्या का वेकन्सीज अजूनही वेकंट आहेत? कारण स्किल्ड पर्सनल मिळत नाही. तर एक तो हा होता माहितीये का, 3 इडियट मूवी, त्यात तो काय म्हणतो, कामयाब मत बनू, काबिल बनू. तुम्ही काबिल बनलं की कामयाबी आपोआप. तर हेच लागू होतं की स्किल जितकं शिकता, आणि स्पेशली कॉलेजमधली मुलं आहेत ना, तर गेमिंग करणं आणि काय म्हणतो बाईकवरनं चकरा मारण्यात जो वेळ आपण वाया घालतो, किंवा इंस्टाग्राम वर रील्स बघण्यात जो आपण वेळ वाया घालवतो आज, तर तो वेळ सत्कारणी लावून एखादं स्किल कॉलेजमध्ये असतानाच शिकलात ना, तर पुढचं सोपं होतात गोष्टी. नक्कीच छान मार्गदर्शन विजय रावराणे बाहेरगाव परदेशातून म्हणतायत, छान मार्गदर्शन करत आहात आपण. आणि खरोखरच स्किल असणं महत्वाचं आहे, कारण गरजेचं आहे. तर आता सर्व नोकऱ्या मिळतील असं नाही, पण स्वतःकडे तर स्किल असणं प्रत्येक मुलाकडे, म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की कॉलेजमध्ये असताना जर ते सर्व डेव्हलप केलं, स्वतःमध्ये आत्मसात त्या गोष्टी करून गेल्या, तर पुढे कॉलेज झाल्यानंतर ते नोकरी किंवा स्वतः म्हणजे आता नोकरी ह्या नोकऱ्या कमी आहेत, पण उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये उतरायला बरेच मार्ग आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. पण एक काही अशा काही गोष्टी सांगितल्या की मराठी माणूस उद्योगधंदा करू शकत नाही, किंवा कोकणातली मुलं उद्योगधंदा करू शकत नाही, किंवा अशा काही गोष्टी सांगितल्या जातात. यावर तुमचं काय भाष्य तुम्ही कराल, काय सांगाल? खरोखरच हो, आपल्या कोकणामध्ये बोला. मी आता त्यावरच येणार होते, की जेव्हा तुम्ही असे स्किल डेव्हलप करताना, तेव्हा तुम्हाला एकदा फ्रीलान्सिंगला खूप वाव आहे. आज फ्रीलान्सिंगला म्हणजे मी सुद्धा फ्रीलान्सर म्हणून सुरुवात केली आणि मग हळूहळू कंपनी डेव्हलप केली. पण काय होतं माहितीये का, आता मी जे नोटीस केलंय, फ्रीलान्सिंग करताना सुद्धा तुम्हाला बिझनेस सेन्स लागतो. 2 प्रकारच्या मेंटॅलिटी असतात. एक तर नोकरी करण्याची मेंटॅलिटी असते किंवा उद्योग करण्याची मेंटॅलिटी असते. ज्याची नोकरीची मेंटॅलिटी आहे ना, त्याला उद्योग करताना खूप त्रास होतो. आणि ज्याची उद्योगाची मेंटॅलिटी आहे ना, तो नोकरीत टिकू शकत नाही फार काळ. कारण त्याला कायम स्वतःचं काहीतरी असं स्वतःच्या आयडियाज पुटअप करायचे असतात, आणि त्या नेहमी अप्रूव्ह होतील असं नाहीये. तर नोकरीची जी मेंटॅलिटी आपली मराठी माणसाची कायम रुजलेली आपल्या डीएनए मध्ये आहे ना, ती घालवण्यात किंवा ते आपल्याला चेंज करण्यात फार कठीण पडतं. आपण ठरवतो की आज मला उत्तम ग्राफिक डिझायनिंग येत आहे, तर मी कशाला कोणत्या कंपनीसाठी काम करू, मी फ्रीलान्सिंग करेन. पण फ्रीलान्सिंग करताना तुझ्याकडे काम कुठून येणार? मग तिथे पार्ट येतो मार्केटिंगचा. मग तुला तुझ्या कामाचं मार्केटिंग कसं करता येतंय हे खूप मॅटर करतं. मग तू जेव्हा क्लायंटला भेटायला जातोस किंवा फोनवर बोलतोस, तेव्हा तू कशा पद्धतीने बोलतोयस, तुझ्याकडे काम आल्यानंतर त्याची डिलिव्हरी तू किती वेळात देतोयस, तू कामाचे किती एक्सक्युजेस देतोयस, किंवा आजचं काम तू उद्यावर किती ढकलतोयस. तर अनेक गोष्टी यात असतात. म्हणजे नुसतं स्किल असून भागत नाही. जसं तुम्ही म्हणालात की उद्योग करण्यासाठी तो उद्योगाचा सेन्स, तो किडा असावा लागतो, आणि मार्केटिंग हे करावंच लागतं. तुम्ही स्किल्ड प्रोफेशनल पर्सनल झालात, प्रोफेशनल झालात, अगदी प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर झालात, तरी तुम्हाला हे स्किल येतं हे मार्केटमध्ये कसं कळणार? मग तुम्हाला त्या त्या वेबसाईट शोधून, जिथे अपस्किल सारख्या आहेत किंवा आणखी, तर अशा ज्या वेबसाईट्स आहेत तिथे जाऊन तुम्हाला तुमचं एनरोलमेंट करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला तिकडे तुम्हाला हे स्किल येतं, हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरून एवढ्या वेळात एवढं काम करू शकता, हे तुम्हाला त्या वेबसाईटवर अपलोड करावं लागतं. मग जेणेकरून ज्याला गरज आहे तो त्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्याला लिस्ट दिसते की बाबा हे समजा वेब डेव्हलपर आहेत, तर मला या बजेटमध्ये ही वेबसाईट बनवून हवी आहे. तर मी इंटरनेटवर जेव्हा शोधते तेव्हा तुम्ही तिथे अवेलेबल असला पाहिजे. जर तुम्ही तिथे अवेलेबल असाल तरच तुम्हाला काम मिळणार आहे, नाही तर नाही मिळणार. तर हे जे मार्केटिंग आहे ना, नुसतं स्किल शिकून उपयोग नाहीये, स्किल सोबत तुम्हाला मार्केटिंगही करता आलं पाहिजे तुमच्या कामाचं. नक्कीच खरोखरच अप्रतिम मार्गदर्शन करत आहात. पूर्वा सावंत देवगडवरून बोलतायत, खूप सुंदर विषय मांडला आहेत आपण. आणि खरोखरच आज या आपल्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. आणि त्याचबरोबर खरोखरच आपण म्हणत असं की व्यवसाय करताना ह्या गोष्टी चारही बाजूंचा विचार करून सर्व गोष्टी अभ्यासपूर्ण पाऊल उचललं पाहिजे, अभ्यासपूर्वक. आणि खरोखरच छान मार्गदर्शन करताय. आता एक सध्या कोकणामध्ये एक गोष्ट चालली आहे, आमच्याकडे त्या तक्रारी येतात किंवा त्या समस्या येत आहेत, बराचसा विषय चाललाय की आम्ही कोकण उद्योजक घडवणार,
कोकणातील उद्योग जे नवीन उभारी घेत असलेले उद्योजकांना व्यवसायामध्ये उभारी करण्याचा प्रयत्न करतात, असं सगळं चाललंय. पण अशा काही आमच्या निदर्शनात आलं तर अशा काही समस्या त्यांच्या आमच्याकडे आल्या आहेत की जे उद्योजक उभारी घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना फसवलं जातं. म्हणजे आपलीच माणसं काही उद्योजक घडवण्यासाठी जी सांगतात की आपण उद्योजक घडवतोय, कोकणातील बरेच लाखो लोकांना रोजगार किंवा व्यवसाय देतोय, निर्मिती करतोय आणि त्यांच्याकडूनच पैसे घेऊन त्यांना फसवलं जातं, अशा काही आमच्याकडे पुरावे सुद्धा आलेले आहेत. अशा यावर ह्या खरोखर ह्या आपल्या माणसाने फसवू नये. आपल्या उद्योजकांनी उद्योजक घडवायचे असेल तर त्यांना निदान फसवू नये. त्यांना तुम्ही 10 घडवा पण तसं घडवा असं जगाला सांगा. आम्ही कोकणचे विकासक कोकणचे उद्योजक घडवतो आणि नंतर तिथे काहीच नाही, लोकांच्या तक्रारी येतात. अशा आमच्याकडे तक्रारी आल्या घरातले यावर आपण काय सांगाल? मला वाटतं उद्योजक कोणी घडवावा लागत नाही, तो आपला आपला घडत असतो स्वतःहून. आणि तो स्वतःला येणारे अनुभव आणि या सगळ्याची जिदोरी घेऊन प्रत्येक उद्योगात काही पहिल्याच तुम्हाला प्रॉफिट होईल, नफा तोटा या सगळ्याची तयारी ठेवूनच करावं लागतं. 5 वेळा 6 वेळा जेव्हा तुमचा उद्योग तोट्यातून जातो, त्यानंतर तुम्ही कुठेतरी नफ्याचा विचार करू शकता किंवा त्यापुढे. तर तो पेशन्स आहे ना, तो पेशन्स जसं मी मगाशी म्हटलं की आपल्या डीएनएत उद्योग नाहीये मराठी माणसाच्या. आपण तो हळूहळू नंतर रुजवला आणि आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. मराठी अनेक उद्योजक आहेत ज्यांच्याकडे आपण एक प्रेरणा म्हणून, आदर्श म्हणून पाहू शकतो आणि त्यांच्या सक्सेस स्टोरीज आपण वाचू शकतो. मी मागेही म्हटलं होतं एका ठिकाणी की मुळात मराठी माणसाला उद्योग करता येत नाही, हा कोणीतरी म्हणजे जबाबदारीपूर्वक आणि रुजवलेला न्यूनगंड आहे. हे आपण काय होतं मग आपल्याला 10 वेळा एखादी गोष्ट सांगितली ना की आपण मान्य करतो की नाही खरंच असेल. नाही तुला नाचता येत नाही, येत नाही, येत नाही. आपण 10 वेळा ऐकायला सांगितलं की 11 वेळा तो म्हणतो नाही मला नाचताच येत नाही, मी नाही, सोडून जातो अंगण. तर असं हे आपल्या बाबतीत मराठी उद्योजकांच्या बाबतीत कोणीतरी केलेलं आहे, मराठी माणसाच्या बाबतीत कोणीतरी केलेलं आहे जाणीवपूर्वक की मराठी माणसाला उद्योग करता येत नाही. आणि हे आपण कुठेतरी मान्यता दिली या गोष्टीला. तर तसंच मान्यता देण्याची काही गरज नाहीये, कारण आपल्या समोर अनेक आदर्श म्हणजे अगदी किर्लोस्करांपासून पेडणेकरांपर्यंत अनेक आदर्श मराठी उद्योजक आहेत जे यशस्वीरित्या आपले उद्योग चालवतायत. अगदी भारतातच नाही, भारताच्या बाहेर अनेक मराठी उद्योजक आहेत. त्यांची आपण काय करतो, आपण त्यांच्या सक्सेस स्टोरीज नाही बघत. मराठी माणसाची मेंटॅलिटी खूप वेगळी आहे. आपण जसं म्हणतो ना, हॉटेलमध्ये जातो एखाद्या उडुप्याच्या, तेव्हा आपण म्हणतो अरे याचा गल्ला किती असेल, दिवसाला किती काय गर्दी आहे असं. पण तो त्या गल्ल्यासाठी किती मेहनत करतोय, तो किती वाजता उठतोय, किती वाजता त्याचा तुम्हाला दिसतंय 11 वाजता त्याचं दुकान उघडतंय, पण त्यासाठी तो 4 वाजल्यापासून तयारी करतोय. आणि पुढेही परत त्याच्या जर 4 फ्रँचायझी असतील तर त्याची ती तारांबळ काय आहे हे आपण ना बघितलं पाहिजे. उद्योग आपण गुजराती मारवाडी लोकांना बोलतो, जैन लोकांना बोलतो, पण त्यांना उद्योग करताना पाहिलं ना की आपण ना सगळे बायस मनातून काढून, जातीपाती धर्माचे बायस काढून फक्त एक उद्योजक म्हणून त्यांना ऑब्झर्व केलं ना 1 महिना जरी, तरी खूप गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्याकडून मिळतात. ज्या पद्धतीने ते त्यांचं डेडिकेशन आहे कुठल्याही कामात किंवा काय, तर हे आपल्याला अंगीकारायला खूप वेळ जाईल, काही काळ जाईल, पण होईल. आणि दुसरं तुम्ही जे म्हणताय की एकमेकांचे पाय खेचणं हा प्रकार आहे, तर हेच माझं म्हणणं आहे की आपण इतर प्रांतातले लोक येऊन का सक्सेसफुल होतात किंवा मुंबईत येऊन त्यांनी आपले बिझनेस सुरू केले आणि वाढवले असं म्हणतो. तर ह्याचं कारण हे आहे की त्यांची कम्युनिटी त्यांना खूप सपोर्ट करते. एका माणसाचा बिझनेस उभा करण्यासाठी त्यांचे जे फॅमिलीतले 10 बिझनेसवाले असतात किंवा फ्रेंड सर्कल मधले, ते फंड जमा करतात किंवा इनिशियली त्याला सपोर्ट देतात. आणि जेव्हा त्याचा बिझनेस उभा राहतो तेव्हा तो या सगळ्यांचे पैसे व्याजासकट फेडून टाकतो किंवा त्यांना पार्टनरशिप देतो. तर हे त्यांचं जे म्युच्युअल म्हणतो ना आपण अंडरस्टँडिंग आहे की भाई मेरा ये आया है, बेटे का काय भाई का लड़का आया है, उसको बिझनेस सेट करके देने का है. त्यांची कम्युनिटी मीटिंग ठरते, इसका बिझनेस सेट करके देने का है. मग ते सगळे त्याच्या पाठीशी उभे राहतात, त्याचा बिझनेस सेट करून देतात आणि मग तो त्याचा आपला पुढे जातो. आपल्याकडे ही पद्धत नाहीये आणि आपल्याकडे भावकीचीच भांडणं एवढी आहेत की कम्युनिटीनी एकत्र येऊन एखाद्याला बिझनेस चालू करून देणं ही डिस्टंट ड्रीम म्हणतो आपण ज्याला, की पुढे होईल भविष्यात, पण नियर फ्युचर नाही दिसत ते. कदाचित भविष्यात आपली मेंटॅलिटी बदलत होतील या गोष्टी, नाही होणार असं नाहीये.
पण थोडा वेळ जाईल त्या गोष्टीला. मुळात आपली मानसिकता आपल्याला त्यासाठी बदलावी लागेल. नक्कीच खरोखरच आपण मुद्देसूद मांडणी करत आहे आणि जे हकीकत म्हणजे सत्य घटना आहे की आपलं आम्ही सुद्धा लाईव्हला असतो किंवा ह्या गोष्टी की बिंबवलेलं गेलेलं आहे. हे जे काही गोष्टी की मराठी माणूस उद्योजक उद्योग 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 म्हणजे करू शकत नाही किंवा उद्योजक घडू शकत नाही हे बिंबवलं गेलेलं आहे आणि त्यावर सगळ्यात जास्तीत जास्त प्रकाशझोत केल्यामुळे ते कुठेतरी आपल्या रुजू झालेलं आहे. आणि खरोखरच आपण दुसऱ्यांकडून सुद्धा शिकायचं असतं. हे आपण जसं सांगितलं गुजराती मारवाडी जो म्हणजे डोक्यावर भर पण तोंडात साखर ठेवून जो उद्योग मेहनत घेतात किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा ते आपल्या एकमेकांना साथ देणार हे होणं गरजेचं आहे. आणि ते जास्तीत जास्त जे आता मुलं शाळेत म्हणजे आताच्या पिढीला होऊ शकत नाही जे आता लेटेस्ट म्हणजे आहेत ते पण शाळेमध्ये जर प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्या माइंड मध्ये बुद्धी मध्ये घातलं तर ते होऊ शकतं. खरोखरच आपण चांगला विषय आपण हातात आता आपल्याच भूमीत आपण परके होऊ अशी भीती निर्माण झालेली आहे. म्हणजे प्रत्येक जिथे जिथे जाऊ तिथे म्हणजे इथली आपली जमीन आपली सगळ्या काय गोष्टी पण आपण तिथे परके होऊ मग प्रत्येक ठिकाणी असं निदर्शनास येत आहे. तर या परके होण्यासाठी होण्यापासून वाचण्यासाठी आपण काय सांगाल? तुमचा मुद्दा तो मुलुंडचा त्यानंतर येणार आहे पण हा विषय खूप म्हणजे तुमच्या विषयाला धरून आहे की आज आपण परके होऊ म्हणजे परके आपण आहोत असं आम्हाला भास होतंय हे नक्की काय काय सांगाल यावर? नाही आपण परके होऊ तर त्यासाठी आपल्याला कोणी येऊन परक केलेलं नाहीये असं माझ्या एक नाही. निदर्शनास आलंय किंवा एक रिअलाइज होत आहे. आपण आपल्यालाच परक करून घेतलेलं आहे. आपण आपला काढता घेतलेलं पाय आहे. घेतलेला आहे. आता बरोबर मुंबई असो किंवा कोकण असो बरोबर आपण काय केलंय मराठी माणसांनी 4 पैशाच्या लालसेनी म्हणा किंवा काही जिओ इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतील पॉलिटिकल प्रॉब्लेम सामाजिक कारण असतील त्यासाठी पण आपण आपली घरं आपण होऊन विकून बाहेर गेलेलो आहे. मुंबईच्या असेल बरोबर कोकणाच्या असेल किंवा काही जमिनी विकणं आपल्या किंवा मुंबईतली आपली घरं विकणं छोटी घरं विकून मोठ्या घरात जायचं म्हणून बदलापूर डोंबिवली वसई विरार अशा भागात गिरगावातली गिरणगावातली घरं विकून जाणं बरोबर दादर सारख्या ठिकाणावरची घरं विकून जाणं. तर आता बरोबर रिअलायझेशन होत आहे गेलेल्या लोकांना की आता पुन्हा आपल्याला मुंबईत येऊन घर घेणं काही शक्य नाही. नाही आता जे रिअल इस्टेटचे भाव आहेत किंवा कोकणातही तीच परिस्थिती आहे. आता जमिनींचे भाव ज्या पद्धतीने वाढतायत आपण तेव्हा याच्यात जेव्हा घरं विकली असतील काहींनी किंवा जमिनी विकल्या असतील तर आता हे रिअलायझेशन होणार किंवा पुढच्या पिढ्यांना होणार की आता कोकणात पुन्हा जमीन घेणं आपल्याला आर्थिकदृष्ट्या शक्य नाहीये त्या पद्धतीने. तर आपल्याला काही कोणी डोक्यावर बंदूक ठेवून ही घरं आणि जमिनी विकायला लावलेलं नाहीये. ते आपण आपलं केलंय. आपण जवळचा फायदा पाहिला लांबचं नुकसान पाहिलं नाही. हा दोष मराठी माणसाचा आहे. त्यामुळे आपण काही त्यासाठी कोणाला दोष देऊ शकत नाही. आणि आपल्याच घरात हाल भोगते मराठी हे आपण आपल्या मराठीचे आपण हाल केलेले आहेत खरं तर. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त गरज आत्मचिंतनाची आहे सध्या. नक्कीच म्हणजे याला नक्की आपलाच भेदी असतो किंवा आपणच कुठेतरी चुकत असताना दुसऱ्याला आपण दोष देऊ शकत नाही. पण ह्या गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे. मानसिकता आपली बदलली पाहिजे बदल केला पाहिजे तरच पुढच्या पिढीसाठी जी भावी पिढी आहे त्यांच्यासाठी जे आहे शिल्लक ते आपण राखून ठेवू शकतो किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये ते आपण बदल करून आपण ते चांगल्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो. खरंच आपण योग्य मार्गदर्शन करत आहात. अवंती पंडित मॅडम त्यांची मुलाखत आहे त्या म्हणतात खरोखर छान मार्गदर्शन करत आहात. राजू मिस्त्री स्वतः आम्ही त्या उद्योजकांना जाऊन भेटू त्यांच्या व्हिडिओ क्लिप जास्तीत जास्त लोकांना आपल्या सर्व महाराष्ट्रावर पसरवला ते सुद्धा आलेले सर्व चांगल्या छान प्रतिक्रिया देत आहेत. तर आता आपल्या विषयाकडे नक्की येऊ. त्या विषयाची खरोखरच आम्ही व्हिडिओ वगैरे तुमचा बघितला मुलुंडमध्ये का तुमच्या परमती बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला उद्योग व्यवसायासाठी जागा देण्यासाठी नाकारलं त्यावेळी तो तुम्ही पोटतिडकीने तुमच्या मधली जी रणरागिणी ही मराठी माणूस जागा होऊन त्यावर आवाज उठून पूर्ण महाराष्ट्रभर तो आवाज तुमचा दुमदुमला. पण हे अशा गोष्टी का होतात म्हणजे आता तुमचं हे प्रकरण झालं थोडे दिवस हा विषय तुमच्याशी मी तुमचा बोलताना एकाने मला सुद्धा आमच्याशी असं सुद्धा घडलं आमच्याकडे प्रतिक्रिया सुद्धा आला आमच्यावर सुद्धा असं घडलं म्हणजे अनेक ठिकाणी घडतं पण ते सहन केलं जातं. काही जण सहन करू शकत नाही खरोखरच आवाज उठवण्यावरती वेगळ्या व्यक्ती असतात अन्याय सहन न करणाऱ्या व्यक्ती असतात त्यात आपण आहात रणरागिणी. तर
त्या विषयावर म्हणजे याला मूळ कारण काय किंवा हे विषय दाबले जातात किंवा सहन केलं जातं, तर आवाज उठवला पाहिजे. सन्माननीय सौ तृप्ती देवरुखकर सारख्या मॅडम, रणरागिणी, मॅडम म्हणण्यापेक्षा रणरागिणी आज प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी महिला जागृत झाल्या पाहिजे. तर आज ही आजची नवरात्राचा दिवस आपला हे होऊ शकतो. तर काय सांगाल आपण यावर? नाही, अनुभव अतिशय तो कठीणच होता, कठोर होता. आणि खरं तर त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली वगैरे या गोष्टींसाठी तर पोलीस कंप्लेंट आहेच, म्हणजे ते सगळं झालंच आहे, ते चुकीचा प्रकार आहे. पण त्या व्यक्तीने त्याचं जे पहिलं वाक्य होतं ना, की यहाँ पे महाराष्ट्रीयन अलाउड नाही है, हम लोग मराठी लोगों को देते नहीं है, ही दोन वाक्य माझी आजही डोक्यात म्हणजे फिरतात, अक्षरशः फिरतात त्याच्या आवाजात. यहाँ पे महाराष्ट्रीयन अलाउड नाही आहे म्हणजे कुठे अलाउड आहे? मी पूर्ण रस्ता हाच विचार करत आले घरी येताना, की म्हणजे आपण या लेवलला पोहोचलो. एक असं काय होतं, आजूबाजूला आपण जेव्हा वातावरण बघत असतो, की नाही नाही हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या हातातून निसटत चालल्यात, घरं निसटली, उद्योग निसटले, उद्योगाच्या जागा निसटल्या, जमिनी निसटल्या. तर हे आपण कायम न्यूज मध्ये वाचत असतो किंवा असं आसपास पाहत असतो. पण जेव्हा आपल्या सोबत घडतं तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसतो. आणि माझ्यासोबत खरं तर तेच झालं, की हे सगळं ऐकतोय, बघतोय, मुलुंडचं पूर्ण कायापालट होताना आज आम्ही बघतोय. एवढी मोठमोठी प्रोजेक्ट्स इथे चालू आहेत, संपूर्ण घाटकोपर पासून ठाणे मुलुंड पर्यंतच्या पट्ट्यात ज्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्या कन्स्ट्रक्शनवर ज्या पद्धतीने जैन देरासर अवेलेबल, इथे नॉनव्हेजच अलाउड नाहीये या अख्ख्या कॉम्प्लेक्समध्ये, या प्रोजेक्टमध्ये नॉन व्हेजिटेरियन्सच अलाउड नाहीये, हे सगळं बघतो आणि आपण एक आपसात बोलतो, की अरे असं कसं करू शकतात, हे मुंबईत नॉनव्हेज अलाउड नाही, असं कसं करू शकतो. पण हे आपण आपसात बोलत राहतो. ज्या क्षणी त्या व्यक्तीने मला हे सांगितलं, की ह्या पे महाराष्ट्रीयन अलाउड नाहीये, माझ्या डोक्यात पहिला प्रश्न आला, की महाराष्ट्रातच उभी आहे ना मी, महाराष्ट्रातच जर महाराष्ट्रीयन अलाउड नाहीये असं हा माणूस मला सांगतोय, तर आता मी कुठे जाऊ? हा प्रश्न माझ्या डोक्यात आजही फिरतो. म्हणजे की हा मुंबईत उभा राहून माणूस मला जो सांगतोय, की मराठी लोक यहाँ पे अलाउड नाहीये, मग मुंबईत मराठी माणसं नाहीच राहत का? किंवा मग मुंबईतल्या मराठी माणसांनी कुठे जायचं? हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला माझ्यासमोर. आणि म्हणून तो सगळा उद्वेग होता, संताप होता. आणि त्यात येताना रिक्षात माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची थोडी छोटीशी मूर्ती होती. ती मूर्ती पाहून मला एवढं रडू यायला लागलं, की माझा नवराही मला विचारे, की अगं तू का रडतेस, आपली काही चूक नाहीये, तू कशाला रडतेस? मी म्हटलं मला बघवत नाहीये त्या मूर्तीकडे आता, कारण काय आपण डोळ्यात डोळे घालून बघणार महाराजांच्या मूर्तीकडे, किंवा आपण काय आन्सरेबल आहोत आपण त्यांना, असं कुठेतरी वाटायला लागलं. आणि तो उद्वेग सगळा मी त्या रडत रडतच घरी आले आणि त्या संतापातच तो व्हिडिओ बनवला. खरं तर त्यामुळे तो जास्त इफेक्टिव्ह झाला, कारण तो जो ओरिजिनल म्हणतो ना, ओरिजिनल माझ्या त्या भावना होत्या त्या सगळ्या त्या व्हिडिओत आल्या. आणि आय एम हॅपी की तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आणि एवढ्या लोकांनी पाहिलं. आणि खरं सांगते, म्हणजे त्याला राजकीय वळण किंवा जे काही तो प्रश्नच नाहीये पुढे, पण राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी येऊन ज्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्यात, म्हणजे तुम्हाला म्हणून एक सांगते, एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता तर पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आमची सगळी पोलीस स्टेशनमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत ती सगळी प्रोसिजर चालू होती, कंप्लेंट नोंदवणे, FIR, पंचनामे, हे ते. ती व्यक्ती येऊन माझ्याकडे रडली, डोळ्यात पाणी आलं आणि मला म्हणे, माझ्या बायकोनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ती रडली आणि मला म्हणे, काय तुमचा उपयोग आहे, काय तुम्ही करता, फक्त झेंडे घेऊन फिरता, हे घडतंय आपल्या महिलांबरोबर, मराठी महिलांबरोबर, तुम्ही काय करता? तो व्यक्ती मला येऊन सॉरी म्हणायला लागला, की मला कुठेतरी गिल्टी वाटतंय, की आजपर्यंत आम्ही मराठीचं उदो उदो करणारा पक्ष आणि हे करतो, पण ताई खरंच सॉरी, जर आम्ही असताना तुम्हाला हे सहन करावं लागलं किंवा आज मराठी माणसाची वेळ आली आहे, आम्हाला कुठेतरी गिल्टी वाटतं. तर या भावना होत्या खरं तर सगळ्या मराठी माणसांच्या. आणि जितके लोक भेटले त्यांनी हेच सांगितलं, की तुमचा व्हिडिओ पाहून आम्हाला रडू आला, आम्ही खूप रिलेट करू शकलो त्यांनी, की कारण त्याचं हेच आहे, कारण प्रत्येकाला हा अनुभव कुठे ना कुठे आलेला आहे. म्हणजे आता माझ्या त्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट्स असू देत किंवा मला भेटलेली मोठमोठी राजकारणी माणसं असू देत किंवा इतर क्षेत्रातली मोठमोठी माणसं असू देत, एकूण एक जण येऊन मला हे सांगतोय, की आमच्या बरोबर इथे हे घडलंय, आमच्या बरोबर तिथे हे घडलंय, आमच्या बरोबर हे घडलंय. मग तुम्ही तेव्हाही बघाल तर पंकजा मुंडे ताईंनी तो व्हिडिओ केला,
आणि त्यांनाही तो अनुभव आला. नंतर नीलम गोरे ताईंनी पण त्यांच्या प्रेसमध्ये अशा पद्धतीचा अनुभव. तर जर एवढ्या मोठमोठ्या व्यक्तींना अशा पद्धतीचे अनुभव येत असतील, तर मराठी माणसाची काय अवस्था आहे, सर्वसामान्य मराठी माणसाची, ते आपण विचार करू शकतो की जर एवढ्या एमिनंट पर्सनॅलिटीज जर हा सहन करतायत अन्याय, तर मग सर्वसामान्य मराठी माणूस तर अरेला कार्यच करू शकत नाही. आपल्या ते ह्याच्यातच नाहीये, स्वभावातच नाहीये. त्यामुळे आता मला वाटतं की कुठेतरी यानंतर एखादं कदाचित बळ मिळेल. आणि त्यानंतर अनेक घटना माझ्या कानावर आल्या की ज्या वेगवेगळ्या भागात घडल्या आणि त्याचं ताबडतोब उत्तर मागितलं मराठी माणसाने उठून की नाही हे नाही चालणार, ते नाही चालणार. आणि त्या गोष्टी जसं एक न्यूजपेपर मध्ये ऍड आली होती कुठल्यातरी प्रोजेक्टची की प्रेफर्ड फॉर गुजराती मारवाडी, तर ते प्रकरण आहे. घाटकोपर मधलं जे प्रकरण झालं, तर सर्वसामान्य माणूस मला वाटतं आता सहन नाही करणार या गोष्टी. आणि या बाबतीत वोकल होऊ आपण की नाही, आपल्याकडे मराठी टिकली पाहिजे आणि तरच खरं तर मराठी टिकेल आणि मराठी माणूस टिकेल जो काही उरलाय तो, असं मला वाटतं. नक्कीच. कारण आपण जो आवाज उठवला आहे तो आवाज आता दुमदुमणारच आहे पूर्ण महाराष्ट्रभर. आणि आवाज उठवला पाहिजे. म्हणजे एक खंत वाटते की आपल्याच भूमीत आपल्याच अस्तित्वासाठी आपल्याला लढा द्यावा लागतो किंवा आवाज उठवावा लागतो. हे मोठं दुर्दैव आहे. याला बऱ्याच कारण आहेत. याला मोठं ह्या लोकांना इथे येऊन कोणी केलं किंवा त्यांना जे जे ते खरोखर त्यांची जी गोडबोली भाषा आहे किंवा पहिलं गोड बोलून नंतर ह्या सगळ्या गोष्टी हस्तगत करणं. आज जो प्रकार आहे की मराठी उद्योजक होऊ शकत नाही, हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला ना तर ह्या अशा गोष्टींचा खूप आपला जो एक उद्वेग निर्माण होऊ शकतो. कारण आज बघा, मराठी एक चळवळ सुद्धा, मराठी बोला म्हणून चळवळ सुरू झालेली आहे. परत मराठी उमेदवार पाहिजे म्हणून आमचे मित्र ते चळवळ सुरू करतायत. आता ते इथे आलेले आहेत. म्हणजे हे का करावं लागतं आपल्याच मराठी. म्हणजे कुसुमाग्रजांनी सांगितले की मराठी भाषा आपली, मराठी तिथे लटकते मंत्रालयाच्या बाहेर लटकते. म्हणजे आपण सगळं म्हणजे महाराष्ट्राला, म्हणजे इतर राज्यांना इतिहास आणि आहे पण महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास दोन्ही गोष्टी असताना सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्वराज्य असताना सुद्धा ह्या गोष्टी या स्वराज्यामध्ये होतात. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल. आज एक रणरागिणी लढते. आज खरोखर मी स्वतः रडलो. मी गावी होतो त्यावेळी मी माझ्या डोळ्यात पाणी आलं नाहीच. आणि आमचं काम तेच आहे. 1998 साली मुंबईत आलो तर मुंबईची परिस्थिती बघून वाईट वाटलं. निदान मुंबई हाताबाहेर जातात, आपण कोकण तरी आपलं वाचलं पाहिजे. मराठी माणसाचे आम्ही प्रत्येक रेल्वेमध्ये सुद्धा, ट्रेनमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी बघतो की मराठी नाही, हिंदीत बोल, मला मराठी येत नाही. तेव्हा आम्ही त्यांना सरळ सांगतो इथे आलास मराठी बोल. आणि ह्या अशा गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. पण प्रत्येक जणांमध्ये अन्याय सहन करण्याची जी वृत्ती झाली, मरू दे मला काय करायचं, थांबवून ठेवणं. जशा तृप्ती देवरुखकर रणरागिणी लढल्या, आवाज उठवला, पोट तिडकीने समाजासमोर आपलं दुःख व्यक्त केलं की आज जे आपलं असून सुद्धा आपण परके होतो, त्यासाठी आवाज मराठी माणूस, महिलांपासून सर्व जागा झाला पाहिजे. आज नवरात्रीचा विशेष आज पहिला दिवस आहे. तर खरोखर रणरागिणीने अन्यायाविरुद्ध म्हणजे कुठलाही अन्याय आवाज हा उठवला पाहिजे. तर तुम्हाला मी बोललोच की घरातलोच्या वतीने तुमच्या घरी येऊन तुमचा या कार्यासाठी सत्कार करणार आहे हे मी आज जाहीर करतोय. आणि त्याचबरोबर तुमच्या कार्याला सलाम आहे. नेहमी घरातलो असे पाठीशी आणि अशा तुमच्यासारख्या रणरागिणींच्या शोधात आहे, जेणेकरून महाराष्ट्र वाचला पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे. तुमचं मी एक पोस्ट बघितली की मराठी भाषा जर आपण टिकली किंवा मराठीची काय अस्मिता सण टिकले तरच बाकीच्या गोष्टी टिकतील. आणि हे कुठेतरी कोणीतरी घालवतोय, याचा अभ्यास आहे आमचा. पण आम्ही तिथे बोलू शकत नाही की हे कोण करतो, का करतोय, सगळं माहिती आहे. पुरवणी सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत, पण सध्या ते आपण मांडू शकत नाही. दुर्दैव म्हणावं लागेल की तुम्ही म्हणाला की सामान्य माणूस यावर आवाज अजून काय उठू शकतो की याचं वरपर्यंत सगळ्यांचे हात आहे आणि हे थांबवलं जातं. तर आज नवरात्र सुरू झालेले आहे आणि या नवरात्रीच्या दिवशी, पहिल्या दिवशी महिलांना, बरोबर आता आपण बघतोय महिलांचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणतात की 50% आरक्षण मिळालंय, सगळ्या गोष्टी ठीक आहे, तरी पण कुठेतरी महिलांवर अन्याय होतो, बऱ्याच त्या गोष्टी होतात. तर आज तुम्ही एक रणरागिणी म्हणून आज पूर्ण महिलांना कोणता संदेश द्याल आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी? मी महिलांना तोच संदेश देईन जो मी आता मराठी माणसाला दिला की आपण सहन करत राहतो म्हणून कोणीतरी त्या गोष्टीचा फायदा घेत राहतं किंवा आपण बोलत नाही. हा आपला सगळ्यात
मोठा काय म्हणतो आपण मायनस पॉईंट. महिलांना मी हेच सांगेन की आपण कुठल्याच बाबतीत कमी नसतो, कुठल्याच गोष्टीत आपली ताकद आपण ओळखायला हवी. आणि आपल्याला आजी पणजी ह्यांच्याकडून आपण काय शिकायचं असेल ना, तर हे शिकायचं की त्या काळी त्या ज्या ताकदीने त्यांचं संपूर्ण घर सांभाळलं त्यांनी किंवा केलं. आपल्याकडे तर आणखी साधन सुविधा आहेत, आणखी गोष्टी आहेत. आज आपल्याला अनेक म्हणतो ना, अनेक गोष्टी सहज उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी किचनचं घेतलं तर पूर्वी पाटा वरवंट्यापासून आता आपल्याला काय म्हणतो आधुनिक गॅजेट्स उपलब्ध आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तर ना कुठल्याच गोष्टीत अडकून पडू नका. तुमच्या आत काय आहे, तुम्ही काय करू शकता, या गोष्टी ओळखायला शिका. आणि कोणालाच ना स्वतःचा काय म्हणतो तुम्हाला कमी लेखू देऊ नका. त्यासाठी सगळ्यात पहिलं स्वतःला कमी लेखणं बंद करा, की माझ्याने हे होणारच नाही, मी हे करूच शकत नाही, मला फक्त घरच सांभाळता येतं. किंवा अर्थात घर सांभाळणं हीच खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. आणि ते जर एका बाईनी 1 तासासाठी जरी करायचं थांबवलं ना, तर सगळा घराचा म्हणतो ना आपण डोलारच कोलमडून जाईल. त्यामुळे मी फक्त घरात काम करते, मी फक्त हाऊसवाईफ आहे, हे डोक्यातनं काढून टाका. कारण ही जबाबदारी खूप मोठी सांभाळता तुम्ही अख्ख्या कुटुंबाची. आणि त्याही पलीकडे जर बाहेर जाऊन तुम्ही काम करताय, तर मग त्यासाठी तर कंबरच कसावी लागते. कोणाचंच काही ऐकून घ्यायचं नाही. आपण कशातही कमी आहोत असं स्वतःला कमी लेखणं बंद केलं ना, की समोरचा माणूस आपल्याला कमी लेखणं बंद करतो. सिंपल गोष्ट आहे. आणि मराठी माणसासाठी सुद्धा हीच माझी हे आहे, तळमळ आहे. आणि महिला वर्गासाठी सुद्धा हीच तळमळ आहे, की स्वतःला सुपिरियर समजा. मी कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नाहीये, मी कुठल्याही मोठ्या माणसापेक्षा कमी नाहीये. उद्या मी अंबानी समोर जाऊन पण डोळ्यात डोळे घालून बोलू शकते, कारण मी तुझ्यापेक्षा कमी नाहीये. मला जर तेवढे सर्कमस्टन्सेस मिळाले तर मीही अंबानी होईन उद्या. हे माझ्यात आत्मविश्वास पाहिजे. तर हा आत्मविश्वास महिलांनी ठेवा आणि छान आपलं आयुष्य जगा. नक्कीच आपण छान मार्गदर्शन करतात, महिलांसाठी छान उत्तमरित्या मार्गदर्शन केलंय. तर आज कोकणामध्ये किंवा मुंबई मराठी माणसाच्या जो आज अस्तित्व म्हणजे जमीन ही जागा गेलेली आहे. कोकणात मध्ये अनेक जमिनी एजंट वगैरे दलाल वगैरे डायरेक्ट प्रॉपर्टीच्या ग्रुप फेसबुक ब्लॉगर आहेत, युट्यूबर्स आहेत, फेसबुक पेजवर सुद्धा आहेत, प्रॉपर्टीची जाहिरात करतात, बिझनेस करतात, ठीक आहे. पण आज जी जमिनी जात आहेत, ज्या वाढ वडिलांनी तेव्हा पोटाला चिमटा काढून हाल अपेक्षा सहन करून पुढच्या पिढीला जमीन कसून करण्यासाठी ठेवलेले आज जमिनी भराभर एकर हजारो एकर अशा विकल्या जात आहेत. त्या पुढच्या पिढीला त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे आता सगळे म्हणजे पुढच्या पिढीच आपली नाहीये असं जमिनी विकतायत. म्हणून घरांदो चळवळीचा हा महत्वाचा मुद्दा की आपल्या जमिनी विकू नका, शक्यतो आपल्या माणसालाच विका आणि शाबीत ठेवा. तर यावर आपलं काय मत आहे एक कोकणी माणूस म्हणून? अर्थात मी तेच म्हणेन की तो शेवटी आपला निर्णय. आपण ज्या आधी चुका केल्यात त्या आता कुठेतरी थांबवल्या पाहिजेत की नाही, हा विचार आपण करायचा. आपल्याकडे जर जमिनी आहेत तर त्याचा बाहेरच्या प्रांतातल्या लोकांना त्या विकायच्या की नाही, हा ओनर म्हणून आपला डिसिजन आहे की आपल्याच मराठी माणसाला विकायच्या, किंवा त्या जमिनीचा आणखी काही उपयोग करून एखादा उद्योग सुरू करायचा. ही उदाहरणं मी भरपूर बघतेय. म्हणजे लॉकडाऊन मध्ये असं बरेच झालं की गावाकडे जमिनी आहेत तर तिथे जाऊन लोकांनी काहीतरी केलं, जेव्हा शहरात काहीच करण्यासारखं नव्हतं. तर आपल्याकडे काय असेट्स आहेत आणि त्यातून आपण काय निर्माण करू शकतो, किंवा अगदीच विकायचं झालं तर आपण त्या कुणाला विकतोय, याचं थोडंसं भान जरी आपण ठेवलं ना, तरी आज तुमची जी चळवळ आहे त्या चळवळीला खरंच खूप मोठं यश येईल. आणि मला वाटतं यासाठी जनजागृतीचीच सगळ्यात जास्त गरज आहे. तर तुम्ही तुमच्या चळवळीच्या माध्यमातून ती करताय आणि त्यातून जर मानसिकता बदलता आली तर अर्थात एक मराठी माणसाचं जे वसाहत आहे कोकणातली, ती टिकेल. आणि कोकणाची मुंबई होणार नाही असं मी म्हणेन थोडक्यात. त्याचबरोबर एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आज आपल्या माणसाकडून खरेदी विक्री करणं, म्हणजे आपल्या जो व्यवसाय आहे त्याच्याकडून खरेदी करणं, विक्री करणं आणि आपल्या माणसालाच मोठं करणं. म्हणजे हा जे सहसा मुंबईत घडत नाहीये किंवा काही गोष्टी म्हणतात त्याच्या कारण काहीतरी आहेत, त्याच्यावर सुद्धा आमचे पोट चालूच असतात. तर आपल्या माणसाकडून खरेदी विक्री करावी आणि आपल्या माणसाला मोठं करावं, यावर आपण काय भाष्य कराल? हो हो, खरंय. मी तुम्हाला मगाशी तेच म्हटलं ना की इतर प्रांतातले लोक इथे येऊन का मोठे झाले, कारण त्यांनी आपापल्या कम्युनिटीजना मोठं केलं. आता तुम्ही हे रस्त्यावरचे जे फेरीवाले असतात किंवा स्टॉल लावतात पाणीपुरी भेळपुरीचे,
तो पहिला येऊन एक स्टॉल लावतो, नंतर येऊन त्याच्या मेहुण्याचा दुसरा स्टॉल बाजूला लागलेला असतो, आणखी काकाच्या मुलाचा तिसरा स्टॉल बाजूला लागतो आणि असं करत करत अख्खी लाईन त्यांची बनते. हे मुंबईत सर्रास होत आहे. एक आठवड्याला एकच गाडी असते, एक महिन्यानंतर तिकडे 2 गाड्या लागलेल्या असतात बाजूबाजूला. तर हे आता त्यातलं बाकी कायदेशीर जाऊ देत किंवा बाकी गोष्टी, पण ही जी कम्युनिटी स्पिरिट आहे ना, हे आपल्याला खूप वाढवावं लागणार आहे. आणि त्यासाठी खरं तर जनजागृती हा एकच पर्याय आहे की आपण बोलून बोलून की घेताना कुठली वस्तू मराठी माणसाकडनं घेणं किंवा मराठी दुकानांना जाऊन प्रोत्साहन देणं आणि मराठी माणसांना नोकरी देणं. जेव्हा तुम्ही उद्योगात असता तेव्हा तुम्ही प्रिफर करणं की मराठी मुलाला मी नोकरी देईन, माझ्या दुकानात म्हणा, माझ्या व्यवसायात म्हणा. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या जर आपण ठरवून केल्या तर होण्यासारख्या आहेत गोष्टी. नक्कीच. खरंच छान. आणि आम्ही ते पोस्ट रोज मांडत असतो, आमचे रोज पोस्ट असतात त्या वेगळ्या, कारण मानसिकता जनजागृती म्हणजे हा खूप अभ्यासपूर्ण, म्हणजे साधू संतांनी आपल्या कीर्तन प्रवचनद्वारे जनजागृती करणे, जनजागृती खूप महत्वाची आहे. काही काही आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा येतात, नुसतं काय जनजागृती करताय, पण हे त्यांना समजलं नसावं की प्रॅक्टिकल सुद्धा आमचं चालू आहे. जनजागृती करणं, जनजागृती मानसिकता बदलणं हे ताबडतोब बदलणार नाही, याला बराच वेळ लागणार, बराच काळ जाणार आहे. पण निदान 10 जरी बदललं ते 10 जणांना बदलू शकतात. जय हो चित्रपटामध्ये तसं सांगितलंय, तसं की दोघांना मदत कर, 2-4 असं वाढत जाणार. पण ते चालू तर केलं पाहिजे, जनजागृती तर केली पाहिजे. तर श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित घरातल्या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मध्ये घेऊन अगदी निस्वार्थीपणे घरातल्या एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि ही चळवळ कोकणातील प्रत्येक घराघरात पोहोचणं तितकीच गरजेची आहे. तर या चळवळीविषयी आपण काय सांगाल? हो, मी तुमच्या चळवळीचे जेव्हा मुद्दे वाचले तेव्हा मला हे जाणवलं की जनजागृती, तुम्ही आता म्हणालात की फक्त जनजागृती करणं उपयोग नाही, पण जनजागृतीचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. जसं तुम्ही संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे, तर तुम्ही संतांचं कामच हे होतं की ते अभंगांच्या किंवा कीर्तनांच्या माध्यमातून जनजागृतीचंच काम करत होते आणि त्यातून एक सामाजिक उत्थान झालं, एक सामाजिक क्रांती त्यांच्या शिकवणीतून झाली. त्यामुळे जनजागृतीचं महत्व खूप मोठं आहे, आजही आहे. म्हणजे शासनाचा कुठला योजना असली किंवा काही, तर सर्वात आधी त्यांचा भर हा जनजागृतीवरच असतो. त्यामुळे मानसिकता बदलायची असेल तर त्यासाठी जनजागृतीच गरजेची आहे आणि ती कुठल्या माध्यमातून करतात. आज आपल्याला डिजिटल माध्यम सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याचा फायदा करून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे मुद्दे आणि तुमचं काम पोहोचवू शकता, तुमचे मुद्दे पोहोचवू शकता, तुमचे विचार पोहोचवू शकता आणि त्यातून निश्चितच एक क्रांती घडेल. आणि तुम्ही जसं म्हणाला 10 लोकांचं जरी मत परिवर्तन झालं तरी ती एक चेन बनेल आणि पुढे जाऊन आणखी लोकांचं मत परिवर्तन होईल. त्यामुळे माझ्या तुमच्या कार्याला खरंच शुभेच्छा आहेत आणि तुम्ही हे कार्य खूप पुढे न्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. नक्कीच. तर ही चळवळ ना सहदेव धरणीची आहे, ना घरातल्या टीमची आहे, ना सोमेश्वर कला मंचची टीम आहे, चळवळ आहे. तर ही चळवळ लाल मातीचं रक्षण करण्यासाठी, भावी पिढी सक्षम बनवण्यासाठी आणि कोकणी स्वर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणसासाठी सुरू केलेली चळवळ आहे. तर या चळवळीमध्ये प्रत्येक कोकणवासीने सामील झालं पाहिजे. तर या चळवळीत सामील होण्यासाठी कोकणवासियांना आपण कशा प्रकारे आवाहन कराल, त्याचबरोबर आपल्या चळवळीसाठी कशा प्रकारे हातभार लागेल, काय सांगाल? नाही, मी तेच सांगेन की आपल्याला जर कम्युनिटी स्पिरिट वाढवायचंय आणि खरंच एकमेकांसाठी काही करायचंय तर मग ही सुरुवात होऊ शकते. जर कोकणी माणसासाठी काही करण्याची इच्छा आहे पण मार्ग सापडत नाहीये, तर तुम्ही निश्चित या उपक्रमाला, या चळवळीला जोडले गेले पाहिजेत आणि याद्वारे कुठेतरी आपण एखाद्या संस्थेत किंवा एखाद्या चळवळीत जेव्हा सहभाग घेतो तेव्हा आपला आपसूक एक तर त्या चळवळीची हे वाढते, काय म्हणतो, स्ट्रेंथ वाढते आणि आपलाही त्या सामाजिक उपक्रमात हातभार लागतो. त्यामुळे माझ्याकडून तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची कधीही मदत लागली तुम्ही निश्चित सांगा. मी तुमच्या जनजागृतीत पण सामील व्हायला तयार आहे आणि तुम्हाला डिजिटली ही कुठली मदत लागली, जर ही चळवळ, हा उपक्रम वाढवण्यासाठी किंवा त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, तर मी हक्काने, तुम्ही मला कधीही कॉल करा. नक्कीच, धन्यवाद. पण वेळ काढून इथे मार्गदर्शन कोकणवासियांस केलं त्याबद्दल खरोखरच आपले मनापासून आभार. आणि आपल्या या कार्याला म्हणजे
बाकीचं काय असू दे, पण घरातलं तुमचं जे अन्यायाविरुद्ध पेटून उठणं हे मला खूप भावलेलं आहे. आणि अशाच रणरागिणी तुम्ही सुद्धा तुमच्या जे त्या दिवशी जो व्हिडिओ क्लिप बघितला तो खरोखर अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यातून जास्तीत जास्त रणरागिणी तयार व्हाव्यात ही आमची घरातली पूर्ण इच्छा आहे. आणि तृप्ती देवरकर रणरांगणी यांच्यासारख्या रणरांगणी घडणं गरजेचं आहे. तर नक्कीच लवकरात लवकर अशा रणरांगणी घडल्या तर नक्कीच बदल घडेल या आम्ही आज इथे ठामपणे सांगू शकतो. आणि आपण वेळात वेळ काढून आज नवरात्रच्या पहिल्याच दिवशी आपण इथे येऊन उत्तमरित्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं त्याबद्दल घरातल्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आम्हाला वेळ दिल्याबद्दल आभार. आणि आता आपण इथेच थांबूया. काळजी घ्या, सुखी राहा. धन्यवाद. तर कोकणवासी हो किंवा महाराष्ट्रातील मराठी माणसं ज्या ज्या तुमच्या काही समस्या असतील, निदान आता कोकणाचा आमचा विषय चालू आहे, तर कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये हा इंटरव्ह्यूचं काय झालं?